नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. रत्नागिरीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 2,73,977 अर्ज प्राप्त झाल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. तर रत्नागिरी जिल्हा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत टॉप 10 मध्ये आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून या योजनेसाठी 2,73,977 अर्ज प्राप्त झालेत. त्यापैकी 2,17,381 अर्जांची छाननी पूर्ण झाली असून रत्नागिरी जिल्ह्यातील लाडकी बहीण योजनेतील जवळपास 60,000 अर्ज प्रलंबित आहेत. एकूण अर्जांपैकी 79% अर्ज शासनाकडे छाननी करून वर्ग करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजारी यांनी दिली आहे. सर, सध्या लाडकी बहीण योजनेचं नेमकं स्टेटस काय आहे आणि सध्या रत्नागिरी जिल्हा पण टॉप 10 मध्ये आहे, काय सांगाल संदर्भामध्ये? नमस्कार सर्वांना. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण 2,74,000 अर्ज ऑनलाईन प्राप्त झालेले आहे. त्यापैकी आज अखेर आपण 2,06,40 अर्जाची छाननी करून अप्रुव्हलसाठी पुढे शासनाकडे पाठवले आहे आणि अजून एक 60,000 अर्ज शिल्लक आहे, ते आपण लवकरात लवकर अप्रुव्हल देऊन शासनाकडे पाठवतो. आणि याच्यामध्ये चांगला प्रतिसाद प्रत्येक तालुक्यामधून मिळाली आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची जी टीम आहे, तहसीलदार असो, BDO असो, CDPO असो, मुख्य अधिकारी नगरपालिका असो, सगळ्यांनी त्यांच्या टीम घेऊन त्यांना जे दिलेले लॉगिन ID आहे ते वापरून अहोरात्र मेहनत करून आता अप्रुव्हलची प्रक्रिया ते करत आहे. एक निवडणूक संपल्यानंतर आमचा पक्ष पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू करतो असं वक्तव्य गोपाळ शेट्टी यांनी केलं. तर उत्तर मुंबईतून 7 वेळा राजकारणात विजयी झालेले माजी खासदार गोपाळ शेट्टी यांची राजकीय वाटचाल अत्यंत खडतर दिसत आहे. कारण लोकसभा निवडणूक संपल्यानंतर पक्षाकडून कोणतीही मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आलेली नाही आणि विधानसभा निवडणुका तोंडावर आल्यात. प्रसार माध्यमांशी संवाद साधताना भाजपचे माजी खासदार गोपाळ शेट्टी म्हणाले की महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडू असे सांगत ते म्हणाले की एक निवडणूक संपल्यानंतर आमचा पक्ष पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू करतो. आपकी पार्टी की तरफ से क्या कुछ जवाबदारी, क्या तैयारी उत्तर मुंबई में चल रही है? बहुत सही मुद्दा आपने उठाया, आपकी पार्टी क्या कर रही है करके. इसलिए कांग्रेस क्या करती है, राष्ट्रवादी क्या करती है, शिवसेना 1 और शिवसेना 2 या मनसे क्या करते हैं, इसके बारे में हम लोग कभी सोचते नहीं है. हम अपने पार्टी के माध्यम से क्या कर सकते हैं, क्योंकि हमारा एक सपना है कि मुंबई शहर ठीक ठाक हो, महाराष्ट्र आगे बढ़े, देश के साथ साथ में महाराष्ट्र भी जुड़ जाए. ये हम सबका सपना है. और भारतीय जनता पार्टी की विशेषता ये है कि हम एक चुनाव पूरा होते ही दूसरे चुनाव के काम में लग जाते हैं. यानी इसका मतलब ये है कि हम दूसरे दिन से पब्लिक के काम में लग जाते हैं और जो पार्टी पब्लिक का काम करती है उसको जनता वोट देती है. आपने देखा है उत्तर मुंबई उसका एक जीता जागता उदाहरण है. पूरे महाराष्ट्र के चित्र को नजर के सामने लाइए, पूरे मुंबई शहर के चित्र को लाइए और उत्तर मुंबई के चित्र को लाइए आप सामने. तो इसका उत्तर अगर ढूंढेंगे आप क्या है, तो उत्तर यही है कि हमारे सारे विधायक, हमारे सारे पार्षद, हमारे सारे पार्टी के पदाधिकारी तन तोड़ रोज काम करते हैं और हमारे काम से प्रभावित होकर लोग मतदान करते हैं. सर, आखिरी सवाल रहेगा आपसे. आपको चाहने वाले चाहे मतदाता हो चाहे यहाँ के लोग हैं, सबकी निगाह टिकी हुई है कि आपका राजनीति में अगला कदम क्या होगा? मेरा राजनीति में अगला काम जनता का काम करने का, और जो मैं कर रहा हूँ आज भी. आप जैसे लोगों के मन में ये प्रश्न बार बार आ रहा है, यही मेरे लिए बहुत बड़ी उपलब्धि है कि कोई भी जनप्रतिनिधि 7 बार चुनाव लड़कर 7 बार जीतकर 8वीं बार कोई नया इस प्रकार की एक डिमांड पब्लिक के मन में होती है, लेकिन मेरे बारे में ऐसा ना होते हुए फिर 8वीं बार मैं लड़ूं, 8वीं बार लड़ने का मौका नहीं मिला, तो इसके आगे गोपाल भाई ने क्या करना चाहिए, इस प्रकार की सोच पत्रकारों के मन में जब आती है तो निश्चित पत्रकारों के मन में सोच कहाँ से आती है, तो जनता के मन में जो आवाज उठती है वो पत्रकार तक पहुंचती है, ऐसा मेरा मानना है. इसलिए मैं जनता का काम करते रहूंगा, क्योंकि मैं हमेशा कहता हूं कि जनता ने जितना प्यार, जितना वोट और पार्टी के कार्यकर्ताओं ने, नेताओं ने जितना विश्वास मुझ पर प्रकट किया है पिछले दिनों में, उसके तुलना में मैंने और अधिक काम करना चाहिए ऐसा लगता है मुझे, वो मैं कर रहा हूँ. सांगली कॉलेज कॉर्नर जवळ कॉलेज तरुणीवर तिच्या पतीकडूनच कोयत्याने हल्ला करण्यात आला असून आरोपी अद्यापही पसार आहे. तर काही महिन्यांपूर्वी दोघांचा प्रेमविवाह झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. यात युवतीच्या हातात गंभीर
दुखापत झाली आहे। कॉलेजला जात असताना युवतीच्या पतीने तिच्यावर हल्ला केला। आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास सांगली कॉलेजजवळ तरुण आणि तरुणी गाडीवर बोलत बसले होते। त्यात दोघांत काहीतरी वाद झाला। त्यानंतर गाडीतून कोयता काढून तिच्यावर कोयत्याने वार करत असताना तिने हात आडवा केला। हातावर वर्मी घाव बसला असताना तेथील नागरिकांनी तिला तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले। आता तिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय। तिचे नाव प्रांजल काळे असून तिचे वय 19 वर्ष आहे। हल्लेखोराचं नाव मात्र अद्यापही समजू शकले नाहीये। तिला मारहाण करण्याचे नेमकं कारण काय हे मात्र समजू शकले नाही। तरी सुद्धा पुढील तपासाकरता एक पथक तयार केले असून आरोपीला तात्काळ ताब्यात घेण्यात येण्याचं सांगितलं आहे। आज सकाळी 8:30 ते 9:15 दरम्यान विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीतील कॉलेज कॉर्नर या ठिकाणी कॉलेजला येणारी एक त्या ठिकाणी मुलगी आहे। तिचा प्रेमविवाह झालेला आहे आणि ती तिच्या गावावरून इथं आल्यानंतर तिच्या पतीनं ती कॉलेजला जात असताना कॉलेज कॉर्नर या ठिकाणी तिला अडवून चाकूने हल्ला केलेला आहे। तर तत्काळ आम्ही सदर पीडित महिला ही हॉस्पिटलाइज झालेली असून योग्य ते उपचार सुरू आहेत। त्याच पद्धतीने आरोपीला ताब्यात घेण्याकरता पथक त्या ठिकाणी रवाना करण्यात आलेला आहे। हा पती आणि पत्नींमधला हा वाद असून त्या ठिकाणी आणखी सखोल तपासामध्ये नेमकं मारहाण करण्याचं आणि या हल्ला करण्याचं कारण काय ते समजून येईल। नाही, सदर पीडित मुलीची आई त्या ठिकाणी फिर्याद देण्यासाठी आलेली आहे। फिर्याद घेण्याचं काम सुरू आहे। तपासाबाबत काय पुढे? तपासाकरता आम्ही एक पथक त्या ठिकाणी रवाना केलेला असून तात्काळ आरोपी ताब्यात घेत आहोत। येणाऱ्या 5 दिवसांत पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे। तर गोंदिया जिल्ह्यात येत्या 5 दिवसांमध्ये येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे। जिल्ह्यामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस या 5 दिवसांमध्ये पडण्याची शक्यता हवामान खात्याने दर्शवली आहे। जिल्ह्यात धरणसाठा हा सुव्यवस्थेत असून जिल्ह्यातील महत्त्वाच्या एडियाडोह धरणांमध्ये 100% पाणीसाठा आहे। शिरपूर कालीसरार धरण हे 80% भरले आहे। पुजारी टोला धरण 71% भरलेले असून मध्य प्रदेशातील संजय सरोवर हा 68% भरला आहे। जिल्ह्यामध्ये धरण साठ्यामध्ये पाणी मुबलक आहे। जिल्ह्यात परिस्थिती जुलै महिन्यात 20, 21, 22 ला पूर परिस्थिती निर्माण झाली होती। त्याची परिस्थिती मात्र येणाऱ्या 5 दिवसात राहणार नसल्याचं आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी दिली आहे। भारतीय हवामान खात्यानुसार पुढील जे 5 दिवस आहे त्यामध्ये हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस दाखवण्यात येत आहे। तसेच आज रोजी जर जिल्ह्याची परिस्थिती बघितली तर जिल्ह्याचे जे प्रमुख 4 धरण आहे त्यामध्ये एटियाडो हा 100% झालेला आहे। तसेच शिरपूर आणि कालीसराड हे 80% भरलेले आहेत। त्याचबरोबर पुजारी टोला 71 आणि मध्य प्रदेश येथील संजय सरोवर हे 68% भरलेले आहेत। जिल्ह्यातील जे धरण आहे त्याची पाण्याची जी पातळी आहे ती अतिशय व्यवस्थित आणि योग्य पद्धतीनं हाताळली जात आहे। त्यामुळे आता जे पुढचे 5 दिवस जे अलर्ट देण्यात आलेला आहे तो अतिशय मध्यम आणि हलका स्वरूपाचा पावसाचा आहे। त्यामुळे जिल्ह्यात अशी कुठलीही पूरपरिस्थिती आज रोजी नाही। यापूर्वी दिनांक 20 जुलै ते 23 जुलै या दरम्यान गोंदिया जिल्ह्यात पूर परिस्थितीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती। कारण की यामध्ये वेगवेगळ्या तारखेत 20 ते 23 दरम्यान प्रत्येक जे तालुका आहेत त्या ठिकाणी अतिवृष्टीची नोंद करण्यात आली होती। तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7।